Okay, good morning students. In this video lecture, we are going to discuss about बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं फॅटी ऍसिड म्हणजे काय, लिपिडचे सोर्सेस कोणते कोणते असतात त्याबद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं. लिपिड्स कशासाठी इम्पॉर्टंट असतात ते आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलं. सो लिपिडचे आपण थोडे लिपिड बद्दल आणखी थोडी काही इन्फॉर्मेशन बघूया. सो नॅचरली ऑकरिंग लिपिड, आता तुम्हाला माहिती की लिपिडचं केमिकल स्ट्रक्चर हे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यापासून बनलेलं असेल. सो नॅचरल लिपिड्स जे आपल्याकडे प्रेझेंट असतात, natural lipids are even कार्बन नंबर. म्हणजे त्यांच्याकडे कार्बन नंबर कसे असतील, 16, 18, 20, 22 अशा पद्धतीचे त्यांच्याकडे कार्बन नंबर असतील. म्हणजे 40 कार्बन अप टू 20 कार्बन त्यांच्याकडे असू शकतात. दिस आर नॅचरल लिपिड्स. नॅचरल लिपिड्स यांना आपण म्हणू बिकॉज बायोसिंथेसिस ऑकर विथ ऍडिशन ऑफ 2 कार्बन युनिट्स. जेव्हा यांचं बायोसिंथेसिस होत असतं, नॅचरल लिपिडचं जेव्हा बायोसिंथेसिस होत असतं तेव्हा 2 कार्बन 2 कार्बन 2 कार्बन अशा पद्धतीचे कार्बनची ऍडिशन करून तिथे काय होत असतं, त्यांचं सिंथेसिस हे होत असतं. म्हणूनच नॅचरल लिपिड्स हे इवन कार्बन नंबरचे आपल्याकडे प्रेझेंट असतात. त्यानंतर काही एक्झाम्पल बघूया नॅचरल लिपिड्सचे. एक्झाम्पल, पाल्मेटिक ऍसिड which is made up of 16 carbon and stearic acid which is made up of 18 carbon, and these are the most common fatty acid found in the nature मध्ये फाउंड होणारे किंवा सेल मध्ये फाउंड होणारे नॅचरल लिपिड्स जे असतात ते असतात पाल्मेटिक ऍसिड विच इज मेड अप ऑफ 60 कार्बन, स्टेरिक ऍसिड विच इज मेड अप ऑफ 80 कार्बन. एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतं की नॅचरल लिपिड्स हे यांचे कार्बन नंबर कशा पद्धतीचे व्हॅरी होत असतात आणि याचं रिझन का बरं आहे की बिकॉज द बायोसिंथेसिस ऑकर विथ द ऍडिशन ऑफ 2 कार्बन युनिट्स. 2 कार्बन युनिट्सच्या ऍडिशन मुळे काय होतं, यांचं बायोसिंथेसिस होतं. हे सिंथेसिस होत असताना 2 कार्बन मिळून आपल्या मल्टिप्लाइड बाय 2 अशा पद्धतीने इवन नंबर कार्बनची चेन आपल्याला तिथे मिळते. त्यानंतर काही ऑड चेन फॅटी ऍसिड सुद्धा असतात. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण. ऑड चेन फॅटी ऍसिड म्हणजे ज्या फॅटी ऍसिडचा कार्बन नंबर हा ऑड नंबर मध्ये असेल. एक्झाम्पल, प्रोपियोनिक ऍसिड which is made up of 3 carbon chain and valeric acid which is made up of 5 carbon chain. प्रोपियोनिक ऍसिड which is made up of 3 कार्बन म्हणजे 3 नंबर काय आपला ऑड नंबर आहे. वॅलेरिक ऍसिड 5 कार्बन चेन आपली फॅटी ऍसिड आहे. सो देयर आर 2 कॉमन टाइप्स ऑफ फॅटी ऍसिड. 2 प्रकारचे आपल्याकडे फॅटी ऍसिड असतात. कोणी सांगू शकेल कोणते 2 प्रकार फॅटी ऍसिडचे? अकॉर्डिंग टू presence of double bond we can distinguish the fatty acid in 2 forms. कोणी सांगू शकेल? First is a saturated fatty acid and second is unsaturated fatty acid. Saturated fatty acid and अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असे 2 प्रकारचे फॅटी ऍसिड आपल्याला नेचर मध्ये मिळतात. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे काय की असे फॅटी ऍसिड की ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नसतो. डू नॉट कंटेन डबल बॉन्ड. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड डू नॉट कंटेन डबल बॉन्ड. त्यांच्या केमिकल स्ट्रक्चर मध्ये, त्यांच्या केमिकल नेचर मध्ये डबल बॉन्ड हा अब्सेंट असतो. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये काय असतं, डबल बॉन्ड इट कंटेन्स डबल बॉन्ड 1 और मोर. एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड्स अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये प्रेझेंट असतात. मग आता सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये म्हटलं आपण इट डू नॉट कंटेन डबल बॉन्ड. त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट नाहीये. म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन आपण काय करू शकतो, इझिली करू शकतो. एक जर बॉन्ड प्रेझेंट असला तर तो एक बॉन्ड आपण इझिली ब्रेकडाऊन करू शकतो. पण तिथेच अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये काय असतं, प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड असतो. तिथे डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे डबल बॉन्डला ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागेल. आणि डबल बॉन्डला ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागेल म्हणून काय करेल आपली बॉडी, कोणत्या फॅटी ऍसिडला सुरुवातीला यूज करेल, आपली बॉडी करेल सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडला सगळ्यात जास्त यूज. म्हणजे जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज पडली, एनर्जी तेव्हा आपल्याला रिक्वायर भासली, एनर्जीची ज्यावेळेस
गरज आपल्याला पडली त्यावेळेस काय करतात, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे सुरुवातीला ब्रेक होतं, बिकॉज त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नसतो आणि ते ब्रेक होण्यासाठी आपल्याला इझी असतात. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं एक्झाम्पल कोणी सांगू शकेल? अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं एक्झाम्पल कोणी सांगू शकेल? एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. असे फॅटी ऍसिड, आता यांचं एक दुसरं पण कॅरेक्टर आहे. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे नॉर्मल टेम्परेचरवर असतं ते एकमेकांसोबत त्यांची बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असते. एकमेकांसोबत त्यांची बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे जे काही आपलं फॅटी ऍसिड किंवा जे ऑइल आहे ते काय असतं, घट्ट आपलं असतं. मग आता असं कोणतं ऑइल आहे जी नॉर्मल रूम टेम्परेचर वरती घट्ट असतं? कोणी सांगू शकेल? आता हे तरी सांगा, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं इतकं सगळं सांगितलं, रूम टेम्परेचर वरती घट्ट असणारं तेल कोणतं? आवाज येतोय तूप सर, सगळ्यांना? तूप सर, तूप, घी. हा, हर्षल, व्हेरी गुड. सो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं एक्झाम्पल घी, बटर, हे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे वॅक्स. एक्झाम्पल. वॅक्स मध्ये सुद्धा फॅटी ऍसिड प्रेझेंट असतील. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर घी, बटर अँड वॅक्स. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आपलं कॉमन सर सोयाबीन तेल और प्लांट बेस्ड ऑइल आर द एक्झाम्पल्स ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. त्यानंतर बघूया आपण फॅटी ऍसिडची नंबरिंग सिस्टीम. आता फॅटी ऍसिड शिकत असताना आपल्याला खूप ठिकाणी एक बेसिक कॉन्सेप्ट विचारला जाऊ शकतो, नंबरिंग सिस्टीम ऑफ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडची कशा पद्धतीने नंबरिंग केल्या जाऊ शकते? सो फॅटी ऍसिड ची नंबरिंग आपल्याला त्याच्या फंक्शनल ग्रुप सोबत स्टार्ट करावी लागते. नंबरिंग ऑफ फॅटी ऍसिड इट स्टार्ट्स फ्रॉम फंक्शनल ग्रुप. चॅटबॉक्स मध्ये पुन्हा पुन्हा नाव लिहायची गरज नाही, आपण अटेंडन्सचा स्क्रीनशॉट काढत असतो. जर एखाद्याचा महत्वाचा मेसेज आला तर तो स्किप होऊ शकतो, म्हणून याच्यानंतर उद्याच्या लेक्चर पासून कोणीच चॅटबॉक्स मध्ये नाव लिहिणार नाही. सो नंबरिंग ऑफ फॅटी ऍसिड स्टार्ट फ्रॉम दी फंक्शनल ग्रुप. सो इथे कोणता फंक्शनल ग्रुप असतो फॅटी ऍसिड मध्ये? तर इथे फंक्शनल ग्रुप असतो आपला COOH. यालाच म्हणायचं आपलं दिस इज कार्बॉक्सिल ग्रुप. कार्बॉक्सिल ग्रुप आपला फॅटी ऍसिड मध्ये फंक्शनल ग्रुप असतो आणि याच कार्बॉक्सिल ग्रुपला बाकीचे कार्बन ऍटम्स जोडलेले असतात. व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी हायड्रोजन तिथे अटॅच झालेला आहे. CH2 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 दिस इज द चेन ऑफ फॅटी ऍसिड. अशा पद्धतीची फॅटी ऍसिडची चेन असते आणि ही चेन खूप लांब पर्यंत असू शकते. देर आर लॉंग चेन फॅटी ऍसिड, देर आर शॉर्ट चेन फॅटी ऍसिड अँड देर आर मीडियम चेन फॅटी ऍसिड. शॉर्ट चेन फॅटी ऍसिड 6 पेक्षा कमी कार्बन नंबर असणारे, 6 पेक्षा जास्त 6 ते 12 पर्यंत कार्बन नंबर असणारे मीडियम चेन आणि 12 ते 14 पेक्षा जास्त कार्बन नंबर असणारे म्हणजे लॉंग चेन फॅटी ऍसिड असं आपण डिस्क्राईब करू शकतो. सो कार्बॉक्सिल ग्रुप हा काय असतो? फॅटी ऍसिडचा फंक्शनल ग्रुप असतो. म्हणजे जो मेन ग्रुप ज्याला सगळे बाकीचे ऍटम अटॅच आहे, असोसिएट आहे, त्या ग्रुपला आपण म्हणत असतो फंक्शनल ग्रुप. सो कार्बॉक्सिल ऍटम इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ फॅटी ऍसिड. आता आपण म्हटलं की नंबरिंग ऑफ फॅटी ऍसिड स्टार्ट फ्रॉम द फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप पासून आपल्याला फॅटी ऍसिडची नंबरिंग स्टार्ट करायची. सो the functional group which is carboxyl group, the number first is given to the functional group, that is carboxyl group. Second the associated carbon, third the other carbon, fourth, fifth, सिक्स आणि सेव्हन्थ अशा पद्धतीची नंबरिंग आपल्याला करायची असते. त्यानंतर प्रत्येक कार्बनला जर आपल्याला स्पेसिफाईड करायचं असेल तर प्रत्येक कार्बनला आपण स्पेसिफाईड करू शकतो. आता आपण शिकतोय की फॅटी ऍसिडचं नंबरिंग कशा पद्धतीचं करायचं. फॅटी ऍसिडचं जनरल स्ट्रक्चर आपण बघितलं की फॅटी ऍसिडचं जे नंबरिंग आहे ते आपल्याला करायचं असतं फंक्शनल ग्रुप पासून. सो फॅटी ऍसिड मध्ये कार्बॉक्सिल ग्रुप नावाचा फंक्शनल ग्रुप आपल्याकडे असतो. एक स्ट्रक्चर बघतोय आपण फॅटी ऍसिडचं की त्याचं नंबरिंग कशा पद्धतीने करायचं. आता हे सगळं कशासाठी शिकतोय आपण की बीटा ऑक्सिडेशन जे आपल्याला शिकायचं आहे त्यामधलं बीटा म्हणजे काय त्याच्यासाठी आपण हे सगळं शिकतो. सो फंक्शनल ग्रुप स्टडी करायचा असेल तर फॅटी ऍसिडचे नंबर्स आपल्याला सुरुवातीला बघावं लागते. कार्बनचं नंबरिंग आपण कशा पद्धतीने देऊ ते आपण आता शिकतोय. सो कार्बनचं नंबरिंग देताना आपल्याला कार्बॉक्सिल ग्रुप पासून स्टार्ट करावं लागेल. कार्बॉक्सिल ग्रुपला आपल्याला कार्बॉक्सिल ग्रुपच्या कार्बनला फर्स्ट नंबर दिला, त्याच्या असोसिएटेड कार्बनला सेकंड नंबर दिला, त्याच्या असोसिएट कार्बनला थर्ड नंबर दिला. सो अशा पद्धतीचे नंबरिंग आपण स्टार्ट केली. नंबरिंग कुठून स्टार्ट केली आपण? फंक्शनल ग्रुप पासून. आता फंक्शनल ग्रुपच्या या साईडला तर कोणते कार्बन ऍटम प्रेझेंट नाहीये म्हणून आपण काय केली, आपली नंबरिंग लेफ्ट हँड साइडने इन्क्रीज केली.
सो अशा पद्धतीची नंबरिंग आपल्याला तिथे द्यायची असते. जर आपल्याला नंबरिंग करायची असली या साईडने, समजा आपल्याला CH3 पासून म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइड पासून जर आपल्याला एखाद्याला नंबरिंग करायची असेल, तर ते नंबरिंग करताना आपल्याला यूज करावा लागतो सिम्बॉल ओमेगा. म्हणजेच काय असेल, हा ओमेगा फर्स्ट कार्बन, ओमेगा सेकंड कार्बन, ओमेगा 3, ओमेगा 4 अँड सो ऑन. सो अशा पद्धतीची नंबरिंग आपल्याला इथे शिकायची आहे. सो आपण काय शिकला आता, नंबरिंग कशा पद्धतीची असते, फॅटी ऍसिडचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं. आता हे सगळं का बरं शिकलो आपण, की आपल्याला याच फॅटी ऍसिडचं पुढे जाऊन ब्रेकडाऊन करायचं आहे. सो आणखी या नंबरला, या कार्बोक्सिल ग्रुपला मोर स्पेसिफिकली जे कार्बन ऍटम्स त्याच्या जवळ जुडलेले असतात, त्या कार्बन ऍटमला मोर स्पेसिफिकली आपण काही सिम्बॉल्सनी आपण नंबर देऊ शकतो. सो दिस कार्बन अटॅच विथ कार्बोक्सिल ग्रुप, हा कार्बन जो कार्बोक्सिल ग्रुप सोबत अटॅच आहे त्या कार्बनला आपण अल्फा कार्बन म्हणू शकतो, त्याच्या बाजूच्या कार्बनला आपण बीटा कार्बन म्हणू शकतो आणि त्याच्या बाजूच्या कार्बनला आपण गॅमा कार्बन म्हणू शकतो. अल्फा, बीटा अँड गॅमा दिस आर ग्रीक नंबरिंग सिस्टीम. यालाच आपण ग्रीक नंबरिंग सिस्टीम असं म्हणतो. सो अल्फा कार्बन इज द सेकंड कार्बन associated with the carboxylic group. Beta carbon is the third carbon associated with the carboxyl group and so on. Alpha, beta and gamma. आपल्याला आपण आता शिकायचं आहे फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन. त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे बीटा ऑक्सिडेशन. बीटा ऑक्सिडेशन आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे आपल्याला या फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन कुठून करावं लागेल, आपल्याला या फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन करायचं आहे आपल्या बीटा पोझिशन पासून. बीटा पोझिशन पासून फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला 2 कार्बन कंपाऊंड मिळेल, दॅट इज ऍसिटाइल कोएन्झाइम ए. अँड दिस ऍसिटाइल कोएन्झाइम ए वी कॅन फर्दर युटिलाइज इन द ETS cycle. Acetyl coenzyme A is further utilized in the Krebs cycle or त्यालाच आपण म्हणतो TCA सायकल. TCA सायकलचा किंवा क्रेब्स सायकलचा प्रिकर्सर तुम्हाला माहिती आहे की तो काय आहे, ऍसिटाइल कोएन्झाइम ए. क्लिअर आहे एवढं इथपर्यंत सगळ्यांना? काहीच नाही केलं, फक्त आपण फंक्शनल ग्रुप बघितला, फॅटी ऍसिडचा कोणता आहे त्याचं स्ट्रक्चर बघितलं आणि आपल्याला फॅटी ऍसिड कुठून ब्रेकडाऊन करायचे ते आपण डिस्कस केलं. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? येस सर. इझी आहे टॉपिक. हो सर. आता फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन शिकत असताना तुम्हाला फक्त इतकंच लक्षात घ्यायचे आहे, मागच्या ज्या काही आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये ज्या काही रिएक्शन बघितल्या त्याच पद्धतीने आपल्याला इथे खूप साऱ्या रिएक्शन बघायच्या आहेत, खूप सारे पाथवेज इथे डिस्कस करायचे आहेत. तर हे पाथवे डिस्कस करताना तुम्ही स्ट्रक्चर वरती कमी कॉन्सन्ट्रेट करायचे, थोडं फक्त कॉन्सेप्ट वरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. म्हणजे कोणत्या स्टेप मध्ये कोणती प्रोसेस झाली आपली ते फक्त तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही जे काही आपलं फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन आहे ते प्रॉपरली अंडरस्टँड होण्यात मदत होईल. सुरुवातीला तुम्हाला थोडं कठीण जाईल, कारण की तुमच्यासाठी हा नवीन कॉन्सेप्ट आहे फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन जे काही कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, ग्लायकोलिसिस ते सगळं काही आपण शिकलो. पण फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन यामध्ये एक सिंपल लिनियर पाथवे न चालता एक कंबाईन स्टेप बाय स्टेप पाथवे मध्ये आपल्याला सगळं शिकायचं असतं. सो फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन आपण आता शिकतोय. सो फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन takes place at the beta position. Why it is called as beta oxidation? Because the oxidation and the breakdown takes place at the beta position of carbon. आता जे काही आपण स्ट्रक्चर, जनरल स्ट्रक्चर बघितलं तेच आपण इथे बघतोय. COOH कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप. This is our functional group or what we called it as a carboxyl ग्रुप. हा काय आपला फंक्शनल ग्रुप आहे किंवा कार्बोक्सिल ग्रुप आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या लगतच्या कार्बनला आपण नाव दिलं अल्फा कार्बन, त्याच्या बाजूच्या कार्बनला आपण नाव दिलं बीटा कार्बन अँड गॅमा कार्बन सो ऑन. इथून जर नॉमेनक्लेचर करायचं असेल ओमेगा 1 2 3 इथून नॉमेनक्लेचर आपलं होतं. इथपर्यंत आपण डिस्कस केलं. त्यानंतर फंक्शनल ग्रुप सोबत आपला अटॅच कोणता आहे, अल्फा कार्बन, त्याच्या बाजूला कोणता आहे बीटा कार्बन. आपल्याला ऑक्सिडेशन किंवा ब्रेकडाऊन कुठून करायचं आहे, बीटा कार्बन पासून आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला लास्ट मध्ये आपला प्रोडक्ट काय मिळेल, ऍसिटाइल कोएन्झाइम ए. आणि तोच ऍसिटाइल कोएन्झाइम ए कुठे एंटर होईल, आपला क्रेब्स सायकल मध्ये किंवा TCA सायकल मध्ये. सो आपण शिकतोय बीटा ऑक्सिडेशन. द फॅटी ऍसिड्स इन द बॉडी आर मोस्टली ऑक्सिडाइज्ड बाय बीटा ऑक्सिडेशन. फॅटी ऍसिडच्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसला काय म्हटलं आपण, बीटा ऑक्सिडेशन. सो बीटा ऑक्सिडेशन मे बी डिफाइंड ॲज oxidation of fatty acids on the beta carbon atom. बीटा कार्बन ऍटम ला आपल्याला काय करायचं आहे, इथे
बीटा कार्बन ऍटमच्या जवळ आपल्याला तिथे काय करायचं, त्यांचं ऑक्सिडेशन आपल्याला करायचंय. सो कॉन्सन्ट्रेट ऑन धिस कार्बन ऍटम. म्हणजे हे काय होईल, इथे चेन पूर्ण ब्रेकडाऊन होईल आणि चेन ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला 2 कार्बनचे काहीतरी ऍटम्स ऍसिटाइल कोएन्झाइम मिळेल. आता ते कसं मिळतं की हे खूप सारी लेंदी प्रोसेस आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप इन्व्हॉल्व आहेत. सो बेसिक कॉन्सेप्ट इज दॅट बीटा ऑक्सिडेशन डिफाइन्ड ॲज ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड ऑन दी बीटा कार्बन. बीटा कार्बनवर झालेलं ऑक्सिडेशन त्यालाच म्हणायचं बीटा ऑक्सिडेशन. दिस रिझल्ट इन द सिक्वेन्शियल रिमूव्हल ऑफ 2 कार्बन फ्रॅगमेंट दॅट इज ऍसिटाइल कोएन्झाइम. त्याच्यामधून काय मिळतं आपल्याला, 2 कार्बनचा फ्रॅगमेंट मिळतं दॅट इज ऍसिटाइल कोएन्झाइम. सो फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन, बीटा ऑक्सिडेशन यामध्ये आपल्याला 3 स्टेप इन्व्हॉल्व आहेत. सो बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड इन्व्हॉल्व 3 स्टेजेस. सुरुवातीला काय होतं, तुम्हाला म्हटलं होतं आपण जेव्हा फॅटी ऍसिडचं इंट्रोडक्शन बघितलं की फॅटी ऍसिड जे आहेत ते डिरेक्टली आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही. का बरं डिरेक्टली ब्रेकडाऊन करू शकत नाही? कारण की फॅटी ऍसिडला ब्रेकडाऊन करणारे काही एन्झाइम्स हे सायटोप्लाझम मध्ये तर प्रेझेंट असतातच. आता तुम्हाला माहिती आहे की जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स होते आपले, तिथे लिपिड आपले प्रेझेंट होते. मग जर आपण फॅटी ऍसिडचं डिरेक्ट ऑक्सिडेशन केलं विदाउट ऍक्टिव्हेशन, तर काय झालं असतं, आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सुद्धा डॅमेज झाला असता. कारण की तिथे सुद्धा काही फॅटी ऍसिड्स आपले प्रेझेंट आहे आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला डॅमेज होताच आपल्या सेलची डेथ झाली असती. कारण की मेम्ब्रेन जर सेलची रप्चर झाली, सेलचे सगळे कंपोनंट सेलच्या बाहेर पडतील आणि काय होईल, मग सेलची डेथ तिथे होऊ शकते. म्हणून आपल्याला काय करायचंय, जे काही आपले फॅटी ऍसिड्स आहे त्याला सुरुवातीला ऍक्टिव्हेट आपल्याला करायचं आहे. ऍक्टिव्हेट करण्यास म्हणजे काय, त्याला एका फॉर्म मधून आपल्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं होतं की आपल्याकडे ट्रायग्लिसराइड्स असतात जे की स्प्लिट होतात फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. आता हा ग्लिसरॉल 3 फॉस्फेट काहीतरी आठवत असेल तुम्हाला की ग्लायकोलिसिसच्या एका स्टेप मध्ये आपण ग्लिसरॉलला इन्व्हॉल्व केलं होतं की ज्याच्यापासून ग्लिसरॉल 3 फॉस्फेट DHAP असा काहीतरी एलिमेंट बनला होता आणि ग्लायकोलिसिस झाला होता. मग रिव्हर्सल ऑफ ग्लायकोलिसिस करून ग्लिसरॉल काय करेल, ग्लुकोजचं फॉर्मेशन करेल. अल्टिमेटली इतकंच लक्षात ठेवायचं की ग्लिसरॉल पासून अल्टिमेटली ग्लुकोजचं फॉर्मेशन हे होत असतं. जर ट्रायग्लिसराइडला आपण ब्रेकडाऊन केलं, ट्रायग्लिसराइड मध्ये 2 कंपाऊंड आपल्याला मिळतील, ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड. आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आज फॅटी ऍसिड वरती. सो फॅटी ऍसिडचं सुरुवातीला आपल्याला करावं लागेल ऍक्टिव्हेशन. फॅटी ऍसिड गेट ऍक्टिव्हेटेड आणि फॅटी ऍसिडचं ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर जो काही आपला कंपाऊंड आपला असाइल कोए, ऍसिटाइल कोए आणि असाइल कोए मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. देयर इज अ फार मोर डिफरन्स बिटवीन असाइल कोए अँड ऍसिटाइल कोए. लक्षात ठेवायचं, फॅटी ऍसिडचं ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर असाइल कोए बनतो, नॉट ऍसिटाइल कोए. आता हा असाइल कोए काय करतो, हा असाइल आपल्याला कोए डिरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होऊ शकत नाही. हा डिरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होऊ शकत नाही, म्हणून आपल्याला सेकंड स्टेप शिकायची आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ फॅटी ऍसिड इनटू द मायटोकॉन्ड्रिया. या असाइल कोएन्झाइम ए ला आपल्याला मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी कार्निटिन शटल नावाचा एक पाथवे स्टडी करायचा आहे. तो आपण बघणार आहोत. ट्रान्सपोर्ट ऑफ फॅटी ऍसिड म्हणजे एक काहीतरी शटल असेल, एक काहीतरी दरवाजा असेल की ज्या दरवाजामध्ये असाइल कोएला दुसऱ्या एका फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जाईल आणि हाच दुसरा फॉर्म आपण काय करू शकतो, इझिली मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सफर करू शकतो. बिकॉज असाइल कोए इज इनपरमेबल टू द मायटोकॉन्ड्रिया. असाइल कोए हा डिरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्याला एका शटल मधून, एका दरवाजामधून पाठवावं लागते आणि दरवाजामधून पाठवण्याआधी त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन तिथे करावं लागतं. त्याच्यामधून काही ग्रुप रिमूव्ह होतात, दुसऱ्या ग्रुपला जाऊन ते ग्रुप ऍड होतात. तिथे काय होतं, त्यांचं मॉडिफिकेशन होतं आणि ते मॉडिफिकेशन झाल्यानंतर एका दरवाजामधून तो पास होतो. त्या दरवाजामधून पास झाल्यानंतर तो काय करतो, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये जो काही स्पेसिफिक कंपाऊंड आहे आपला तो एंटर होतो आणि एंटर झाल्यानंतर बीटा ऑक्सिडेशन होऊन 2 कार्बनचा कंपाऊंड इथे दिसत असेल तुम्हाला, बीटा ऑक्सिडेशन झाल्यानंतर 2 कार्बनचा कंपाऊंड दॅट इज ऍसिटाइल कोएन्झाइम ए आपल्याला फॉर्म होतो. आणि तुम्हाला माहिती आहे ऍसिटाइल कोएन्झाइम ए इज अ प्रिकर्सर ऑफ TCA सायकल आणि क्रेब्स सायकल आपण ज्याला म्हणतो. ऍसिटाइल कोएन्झाइम पासून आपण काय करतो, क्रेब्स सायकल रन करतो आणि त्याच्यापासून आपल्याला NADH FADH2 मिळतो आणि तेच NADH FADH2 पुढे काय करतात, ETS मध्ये रन होतात आणि ETS मध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली एनर्जी करन्सी
म्हणजेच आपले एटीपी आपल्याला गेन होतात. म्हणजे अल्टिमेटली काय केलं आपण, फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन केलं, फॅटी ऍसिड मध्ये एनर्जी होती, ती एनर्जी आपल्याला स्टार्वेशन कंडिशन मध्ये जेव्हा आपण आपली बॉडी ग्लुकोजची डिफिशियन्सी होती त्यावेळेस आपल्याला युटिलाइज करायची होती, म्हणून काय केलं आपण, फॅटी ऍसिडचं ब्रेकडाऊन हे बाय मीन्स ऑफ केलं. त्यानंतर प्रॉपर बीटा ऑक्सिडेशन टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये बीटा ऑक्सिडेशन हे प्रॉपरली हे होत असतं. सो आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करायचे आहे 2 स्टेप. That is, first step is activation of fatty acid and second step is transport of fatty acid into mitochondria. First step आपण डिस्कस करूया. So fatty acid are oxidized by most of the tissue. बॉडीच्या सगळ्या टिश्यू मध्ये फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन होतं, पण ब्रेन, erythrocyte and adrenal medulla cannot utilize fatty acid for the energy requirement because मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं जेव्हा ग्लायकोलिसिस स्टडी करत होतो, ब्रेन, एरिथ्रोसाइट किंवा ऍड्रिनल मेडुला यांना एनर्जीसाठी क्विक एनर्जीची गरज असते आणि त्यांना क्विक एनर्जीची गरज असते म्हणून त्यांच्याकडे हा ग्लुकोज पाठवला जातो. ब्रेनकडे ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा बॅरियर असतो ज्याच्यामधून फक्त ग्लुकोज एंटर होतो. मग काय होईल की ब्रेनला फक्त ग्लुकोजची रिक्वायरमेंट लागेल, एरिथ्रोसाइटला ग्लुकोजची रिक्वायरमेंट लागेल, ऍड्रिनल मेडुलाला सुद्धा ग्लुकोजची रिक्वायरमेंट लागेल. दे कॅन नॉट युटिलाइज फॅटी ऍसिड फॉर द एनर्जी रिक्वायरमेंट. अल्टिमेटली आपण फॅटी ऍसिड कशासाठी ब्रेकडाऊन करतोय, कारण की आपल्याला काय करायचंय, त्या फॅटी ऍसिड पासून आपले एटीपी जनरेट करायचंय, आपल्याला त्यापासून एनर्जी आपली जनरेट करायची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कॉन्सेप्ट समजला का बरं आपण बीटा ऑक्सिडेशन शिकतोय? येस ऑर नो? हर्षल? हो सर. समजला? ओके. हो सर. स्टार्ट करूया आपल्या नेक्स्ट टॉपिकला, म्हणजे फर्स्ट स्टेपला ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिड बाय एन्झाइम थायोकायनेस. सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, बाय एन्झाइम थायोकायनेस. थायोकायनेस नावाचा किंवा असाइल थायोकायनेस नावाचा एन्झाइम काय करतो, जे आपले फॅटी ऍसिड्स आहे त्याच्यावरती काही मॉडिफिकेशन हा करतो. फॅटी ऍसिडचं मॉडिफिकेशन ऍक्टिव्हेशन करण्यासाठी जे एन्झाइम रिक्वायर असतात त्या एन्झाइमला म्हटलं आपण थायोकायनेस. थायोकायनेस काय करेल, एटीपी पासून 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज करेल आणि हे 2 एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज करेल आणि एटीपी पासून, एटीपी म्हणजे ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, एटीपी कडे 3 फॉस्फेट आपल्याकडे आहेत. हा काय करेल, एटीपीचे 2 फॉस्फेट रिलीज करेल आणि 2 फॉस्फेट रिलीज करून या 2 फॉस्फेट वरती पायरोफॉस्फेटेज नावाचा एन्झाइम ऍक्ट करेल आणि 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट आपले रिलीज होतील. आता मग 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज झाल्यानंतर एटीपी कडे किती राहिला, 1 फॉस्फेट राहिला, म्हणजे ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट. एटीपी कडे 1 फॉस्फेट राहिला, म्हणजे ए फॉर ऍडिनोसिन, 1 फॉस्फेट आहे म्हणून ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट. ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट काय करेल, ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट हा आपल्या फॅटी ऍसिड सोबत जाऊन बाइंड होईल. फॅटी ऍसिड सोबत बाइंड झाल्यानंतर तिथे एक कंपाऊंड आपला तयार झाला, तिथे एक सबस्ट्रेट आपला तयार झाला, दॅट इज असाइल ऍडिनिलेट. ही 2 स्टेपची आपण ऍक्टिव्हेशन ऑफ फॅटी ऍसिडची रिएक्शन बघतोय. तुम्हाला लक्षात ठेवताना किंवा एक्झाम मध्ये लिहिताना फॅटी ऍसिड, थायोकायनेस आणि असाइल ऍडिनिलेट इतकेच नाव लिहायचे. स्ट्रक्चर लक्षात ठेवायची गरज नाही. स्ट्रक्चर जर लक्षात ठेवत बसले तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल, कारण की एखाद्याची मेंटॅलिटी असू शकते की त्याने स्ट्रक्चर डिस्कस करावं, आता ज्याच्यामध्ये दम आहे त्याने स्ट्रक्चर काढत बसावे. त्यानंतर आपला सबस्ट्रेट तयार होईल असाइल ऍडिनिलेट. असाइल ऍडिनिलेट सोबत काय होईल, कोएन्झाइम ए अटॅच होईल. कोएन्झाइम ए इज रिप्लेस्ड बाय AMP is adenosine monophosphate is replaced by coenzyme A आणि coenzyme A इथे बाइंड झाल्यानंतर असाइल कोएन्झाइम, नॉट ऍसिटाइल कोएन्झाइम. ऍसिटाइल कोएन्झाइम नाही आहे हा काय, असाइल कोएन्झाइम ए. ऍसिटाइल कोएन्झाइम ए वेगळा आणि असाइल कोएन्झाइम ए वेगळा. सो ऍसिटाइल ऍडिनिलेट पासून आपला तयार होईल असाइल कोएन्झाइम ए. सो स्टेप बाय स्टेप बघूया कशी झाली प्रोसेस. सो फर्स्ट फॅटी ऍसिड इज ऍक्टिव्हेटेड बाय असाइल कोएन्झाइम A by thiokinase or acyl coenzyme A synthetase. Acyl coenzyme A thiokinase or acyl coenzyme A synthetase नावाच्या एन्झाइमने काय केलं, फॅटी ऍसिडचं ऍक्टिव्हेशन करण्यासाठी मदत केली. सगळ्यात इम्पॉर्टंट एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं, असाइल कोएन्झाइम A thiokinase is responsible for the activation of fatty acid.
द रिएक्शन ऑकर्स इन टू स्टेप, दोन स्टेपची रिएक्शन आहे. इट रिक्वायर्स एटीपी, याला एटीपीची गरज असते, कोएन्झाइम ए ची गरज असते आणि एमजी डायपॉझिटिव्ह, एमजी डायपॉझिटिव्हची याला गरज असते. एखादा एन्झाइम असेल त्याच्यामध्ये की ज्याला एमजी डायपॉझिटिव्ह ऍज अ को फॅक्टर तिथे लागेल. सो दिस रिएक्शन ऑकर्स इन टू स्टेप, दोन स्टेपची ही रिएक्शन आहे. दिस इज टू स्टेप रिएक्शन. पहिले सुरुवातीला काय झालं की फॅटी ऍसिडला असाइल कोए थायोकायनेस किंवा असाइल कोए सिंथेटेज नावाच्या एन्झाइमने त्यांना ऍक्टिव्हेट केलं. दिस रिएक्शन ऑकर्स इन टू स्टेप. इट रिक्वायर्स ATP, coenzyme A and Mg dipositive. Fatty acids react with ATP. Fatty acid react with ATP to form acyl adenylate, which then combines with coenzyme A to produce acyl coenzyme A. म्हणजे काय होतं इथे सुरुवातीला काय झालं, थायोकायनेज नावाच्या एन्झाइमने असाइल ऍडिनिलेट बनवला. असाइल ऍडिनिलेटचं पुढे मॉडिफिकेशन झालं, तिथे कोएन्झाइम ए तिथे बाइंड झाला. कोएन्झाइम ए बाइंड झाल्यानंतर काय झालं, तिथे असाइल कोएन्झाइम ए आपला तिथे तयार झाला. Then the activation of two high energy phosphatase are utilized since ATP is converted to pyrophosphatase. दोन फॉस्फेट तिथे रिलीज झाले आणि AMP आपला कुठे बाइंड झाला, आपल्या फॅटी ऍसिड्स वरती, आणि आपल्याला काय फॉर्म झालं तिथे असाइल ऍडिनिलेट नावाचा सबस्ट्रेट तिथे तयार झाला. द एन्झाइम इनऑर्गॅनिक पायरोफॉस्फेटेज हायड्रोलायझेस PPI इनऑर्गॅनिक फॉस्फेट टू फॉस्फेट. PPI पासून फॉस्फेट तयार करतो, दोन फॉस्फेट इथे रिलीज केला जातो. कोणता एन्झाइम, पायरोफॉस्फेटेज नावाचा एन्झाइम. सो द इमिजिएट एलिमिनेशन ऑफ PPI मेक्स दिस रिएक्शन टोटली इरिव्हर्सिबल. PPI दोन इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज झाल्यामुळे काय होतं की दिस रिएक्शन इज टोटली इरिव्हर्सिबल. याच्यामुळे काय होतं, रिएक्शन इरिव्हर्सिबल आहे, त्याच्यामुळे रिएक्शन आपण रिव्हर्ट करू शकत नाही. सो आता जो आपला असाइल कोए तयार झाला, या असाइल कोएला आपल्याला पाठवायचा आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता असाइल कोएला मायटोकॉन्ड्रियामध्ये पाठवण्यासाठी आपल्याला एक कार्निटिन कॅरियर सिस्टीम नावाची सिस्टीम आपल्याला डेव्हलप करायची. आता काय झालं की सपोज दिस इज सेल अँड दिस इज सायटोप्लाझम. दिस सेल अँड दिस इज सायटोप्लाझम. आणि या सायटोप्लाझम मध्ये आपला काय प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रिया सुद्धा इथे प्रेझेंट आहे. इथे आपला मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे आणि इथे काय तयार झाला आपला असाइल कोएन्झाइम ए. आता हा असाइल कोएन्झाइम ए आहे तो डायरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होऊ शकत नाही. आपण म्हटलं फॅटी ऍसिड ऑक्सिडेशनची आपली साइट कोणती आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये आपल्याला फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन हे करायचं असतं. आता हा असाइल कोएन्झाइम ए डायरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होऊ शकत नाही, त्याला एक काहीतरी कॅरियर सिस्टीम लागते, काहीतरी तिथे ट्रान्सपोर्टर्स कॅरियर प्रोटीन्स तिथे लागतात की ज्या प्रोटीनच्या मदतीने तो काय करेल, असाइल कोएन्झाइम एका दुसऱ्या फॉर्म मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होईल. तर एका दुसऱ्या फॉर्म मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होईल, त्यासाठी यूज केली जाते कार्निटिन शटल नावाची सिस्टीम. सो कार्निटिन शटल नावाची सिस्टीम काय असतं हे आपण बघूया.